नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी ॲडव्होकेट, नोटरी आणि हायकोर्ट अपॉइंटेड मेडिएटर आहे. मी गेली 26 वर्षापासून शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे प्रॅक्टिस करते. कालच एक डिवोर्सची ऑर्डर मी एका कोर्टात घेतली. म्युच्युअल कन्सेंटनी डिवोर्स दाखल केलं होतं मी, आणि ती केवळ मी 7 दिवसात डिवोर्स घेतला. तर ते दाखल केलं होतं मी 3 तारखेला, आणि 10 तारखेला ती ऑर्डर झाली. तर बघा की आपण जर बघितलं तर घटस्फोटाच्या केसेस कितीतरी पेंडिंग आहेत वर्षानुवर्षे. मग हे जर तुम्ही जर म्युच्युअल कन्सेंटनी डिवोर्सला गेला आणि त्याच्यामध्ये काही कारणं असली तर तुमचा तो 6 महिन्याचा जो लागणारा कालावधी आहे तो वेव करता येतो, तो कमी करता येतो, तो कॅन्सल करता येतो. आता जर लवकरात लवकर डिवोर्स पाहिजे असेल तुम्हाला, तर तुम्हाला म्युच्युअलला जाणंच गरजेचं आहे. समजा तुमची समोरची वाईफ किंवा हजबंड तयार नसेल तर तुम्ही मेडिएशनला जाणं गरजेचं आहे. मेडिएशन म्हणजे मध्यस्थीद्वारे ते म्युच्युअलला समोरची पार्टी म्युच्युअल कन्सेंटला येऊ शकते. बघा, फॅमिली मॅटर आहे तर फॅमिली मॅटर आहे तर इथं भांडण्याची काही गरज नाही आहे. जे काही होईल ते म्युच्युअली ठरवलं तर लवकर होऊ शकतं. आता जर म्युच्युअल कन्सेंटनी डिवोर्स होणं पाहिजे असेल तर त्याच्यासाठी 1 वर्ष सेपरेशन लागतं आणि 6 महिने केस पेंडिंग लागते. त्यामुळं 18 महिन्याचा असा रूल असतो की 18 महिने सेपरेशन असेल तर डिवोर्स होतो. त्यामुळे लवकरात लवकर जर डिवोर्स मिळवायचा असेल तर एकतर तुम्ही मेडिएशनची मदत घ्या किंवा म्युच्युअल कन्सेंटनी म्युच्युअली ठरवा की डिवोर्स घ्यायचा आहे, आणि लवकरात लवकर डिवोर्स घ्या. थँक्यू सो मच. बाय.